नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यामध्ये आता भर रात्री सावली ही मेंदळ्यांच्या घराच्या बाहेर आलेली असते. सगळ्यांचा डोळा चुकून आता रस्त्यावर येताच समोरून भैरवी ही ताराला घेऊन तिच्या गाडीमधून आता सावलीसमोर येते. आणि आता सावलीकडे बघत भैरवी म्हणते की काय ग सावली, अगं एवढ्या रात्री मोठ्या घरच्या सुना अशा कुठे बाहेर पडतायत का? ते ऐकून सावली आता इकडे तिकडे बघू लागते. तेवढ्यात आता तारा म्हणते की पण मॉम, एवढ्या रात्री हिला बोलवायचं काय उद्देश आहे तुझा? अगं एवढ्या रात्री काय महत्त्वाचं काम होतं का असं तुझं? तेव्हा आता भैरवी म्हणते की तारा, अगं असं काय करते ही, आता हिला आपल्याकडे जॉब करण्याची परवानगी मिळाली. भैरवी म्हणते की तारा, तुला माहिती आहे का ही परवानगी हिला कुणाकडून मिळाली? अगं हिच्या सासूकडून मिळाली आणि तीही ऑफिशियली. तेव्हा आता सावली आपल्यासाठी हवं तिथे आणि हवं तेवढ्या वेळेमध्ये धावून येणार आहे. तुला कळतंय का तारा? असे आता भैरवी सावलीकडे बघत बोलते. तारा म्हणते की असं काय ग मॉम, या घराशी म्हणजे ज्या घराशी हिचं नातंच नाही आहे त्या घरातील लोकांनी हिला परमिशन दिली किंवा नाही दिली, काय महत्त्वाचं आहे एवढं? तारा म्हणते की बरोबर आहे ना ग सावली. तेव्हा सावली आता मोठे डोळे करून ताराकडे बघावं लागते. तेवढ्यात आता बोट करत भैरवी म्हणते की ये नजर खाली करायची, असं सरळ ताठ मानेने आमच्यासमोर बघायचं नाही, कळलं का तुला? भैरवी म्हणते की असे डोळे वर करून कुणाला बघतेस आणि तिच्याशी नजर न मिळवण्याकरता तुझ्याकडे आहे तरी काय? भैरवी म्हणते की काही स्वाभिमान आहे का तुला? लाज लाज्जा भय वगैरे काही वाटतंय की नाही तुला? भैरवी म्हणते की हिला मान मर्यादा लाज लाज्जा स्वाभिमान काहीच राहिलेलं नाहीये. अगं बघ तारा, एवढ्या घरात तिचा अपमान करताय तरी सुद्धा ही चिटकूनच राहिली अशी गोचिडासारखी. भैरवी म्हणते की बरोबर, हिला श्रीमंतीची चटक लागली होती, चटक, आणि त्यामुळे ही या घरात एवढं काही अपमान होतो तरी सुद्धा तिथे चिटकून बसली. बरोबर ना सावली? भैरवी म्हणते की तिला ना या सगळ्या ऐशोआरामाची चटक लागली, चटक, आणि यामुळे ती दुसरीकडे जात नाही आणि तिला याची सवय झाली. बरोबर ना ग सावली? काय वाटतंय तुला? हेच वाटतंय ना? असे आता भैरवी सावलीला विचारत असते. भैरवी म्हणते सावली, तुला काय वाटतंय की तू या घरात राहिली तर सारंग कधीतरी तुझ्या प्रेमात पडेल आणि मग सगळेजण तुला स्वीकारतील असं तुला वाटतंय का? हा तुझा खोटा गैरसमज आहे सावली, तुझा खोटा गैरसमज. असे आता भैरवी सावलीला बोलत असते. भैरवी म्हणते की हे बघ, तुला जर सावली असं वाटत असेल ना या घरात तुला सून म्हणून ॲक्सेप्ट करतील, पण तू तसा फालतू गैरसमज बाळगू नकोस, तुझा हा केवळ भ्रम आहे, भ्रम. असे आता भैरवी ही सावलीला बोलते. भैरवी म्हणते की तुझा हा जो भ्रमाचा भोपळा आहे ना तो लवकरच फुटेल आणि मग काय करशील ग? तुझ्याकडे काहीच राहणार नाही सावली. तेव्हा आत्ताच वेळ आहे, आत्ताच एक काम कर, हे सगळं दे सोडून, घरदार सोड हे मेंदळ्यांचं आणि जा तुझ्या आईबापाकडे राहायला आणि तिथे जाऊन तू गाण्यावरती कॉन्सन्ट्रेट कर, असा सल्ला आता भैरवी सावलीला देते. आणि मग त्यानंतर तू गाण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं ना, आपण खूप सारे कार्यक्रम करू आणि मग सगळं काही पहिल्यासारखं होईल. तेव्हा हे सगळं सोडून दे आणि चल, असे भैरवी आता सावलीला बोलते. ते ऐकताच आता सावली म्हणते की माई, तुम्हाला जसं वाटतं ना तसं काहीच नाही आहे. अहो सारंग सरांना देखील आता माझी काळजी वाटायला लागली. ते ऐकून आता भैरवी रागाने आता सावलीकडे बघू लागते. आणि माझ्या बाबांना सुद्धा मी वचन दिलंय, तसं काही जरी झालं ना तरी हे घर सोडायचं नाही. आणि आता सावली हे भैरवीला सांगतात, सावलीच्या डोळ्यासमोर आपण एकनाथरावांना कसं वचन दिलं होतं. एकनाथराव म्हटले होते की काही जरी झालं ना तरी सावली हे घर तू सोडायचं नाहीस. तेव्हा आता सावलीने देखील त्यावेळेस एकनाथरावांना वचन कसे दिले होते हे आता सावलीला आठवतं. सावली म्हणते की हे बघा, तुम्हाला देखील माहिती आहे की मी प्रत्येकाला दिलेला शब्द पाळते. तेव्हा बाबांना शब्द दिलाय तो शब्द मी कसा मोडेन? तेव्हा आता बाबांना दिलेला शब्द मी कधीच मोडणार नाही, असे आता सावली भैरवीला ठणकावून सांगते. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की बघ तारा, शिक ह्या मुलीकडून. आपल्या सावलीने जर एकदा शब्द दिला ना तर तो शब्द काळ्या दगडावरची रेष असते, काळ्या दगडावरची, कळलं का तुला तारा? असे आता भैरवी बोलते. दिलेला शब्द सावली कधीही मोडत नाही, अगं ती वचनाला जागणारी आहे, असे भैरवी प्रेमाने सावलीकडे बघत आता बोलत असते. भैरवी म्हणते की आणि तसाच शब्द हिने लहानपणी सुद्धा दिला होता बरं का. तेव्हा आता लहानपणी सावलीने
मी माझा आवाज तुमच्याकडे गहाण टाकीन असे भैरवीला दिलेला शब्द आता सावलीला आठवतो. तेव्हा आता भैरवी म्हणते की लहानपणी दिलेला शब्द ही सावली आयुष्यभर पाळणार आहे, बरोबर ना सावली? सावली आता भैरवीकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि सारंग आता सावलीला हाक मारतो. सारंगला बघताच आता सावली आणि भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. भैरवी आता डोक्याला हात लावते तर पुढे येत आता सारंग म्हणतो की भैरवीजी, एवढ्या रात्री आणि तुम्ही अशा, आणि तुम्हाला जर सावलीला भेटायला यायचं होतं तर मग घरी यायचं ना, असे रस्त्यावर. तेव्हा आता ते ऐकून भैरवी डोक्याला हात लावत म्हणते की त्याचं काय आहे ना, आता भरपूर कार्यक्रम व्हायचेत ना. तेव्हा ते सगळे कार्यक्रम आता सावलीच बघणार आहे. त्यासाठी मी सावलीला सांगायला आले होते की आता सावली तयारीत राहा म्हणून. सारंग म्हणतो की तुम्हाला जर हे सांगायचं होतं तर तुम्ही घरी येऊन सांगायचं होतं आणि घरी यायचं होतं ना. एवढ्या रात्री इकडे सावलीला बोलवायची काय गरज होती, असा प्रश्न आता सारंग हा भैरवीला करतो. तेव्हा आता भैरवी म्हणते की तुमचं बरोबर आहे, पण अशा रात्री अपरात्री येऊन तुम्हाला डिस्टर्ब करायचं म्हणजे ते सुद्धा मला अवघड गेलं. मी तो विचार केला म्हणून मी सावलीला इकडं बोलावलं, असे आता भैरवी सारंगला बोलते. आमच्या प्रोफेशनल कामाकरता सगळ्यांना डिस्टर्ब करणं ते बरोबर वाटलं असतं का, म्हणून मी नाही आली, असे भैरवी आता सारंगला सांगते. आणि आता सावलीचा हात धरून आता भैरवी म्हणते की तशी सुद्धा सावली ही मला माझ्या तारासारखीच आहे, माझी दुसरी लेक, आणि म्हणून मी सावलीला बोलावलं. आणि तशीच मला मग दुसऱ्या मुलीसारखी आहे ती, म्हणून मला जर सावलीची आठवण आली ना मग मला राहवतच नाही, असे आता भैरवी ही सारंगला समजावते. बरं ठीक आहे, भैरवी म्हणते मी तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब नाही करणार बरं का. आणि प्रेमाने आता भैरवी सावलीला मिठी मारते. हळूच मिठी मारताच भैरवी ही सावलीच्या कानात म्हणते की कार्यक्रमाची तयारी कर आणि येऊ का आम्ही, असे हसतच भैरवी आता सावलीला बोलते. आणि येते बरं का, असे म्हणत आता भैरवी जाऊ लागते. ताराकडे बघत भैरवी म्हणते चल तारा, आणि तिच्या कारमध्ये बसून भैरवी ताराला घेऊन तेथून निघून जाते. आता इकडे सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो की फक्त एवढ्यासाठीच बोलावलं होतं का? तर सावली म्हणते की हो सर, त्यांनी मला फक्त एवढ्यासाठीच बोलावलं होतं. त्यांनी त्यांचं काम सांगितलं आणि मग त्या निघून गेल्या. सारंग म्हणतो की नक्की का? नाही तर मला त्यांना वेगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या असं मला संशय येतोय, म्हणून त्यांनी तुला बोलावलंय असं मला वाटतंय, असे सारंग सावलीला बोलतो. आणि आता सावली लगेच सारंगकडे बघते आणि आपण भैरवीला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कसे वचन दिले होते आणि भैरवीने सांगितले होते की या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सावली तुम्हाला वचन दिलंय आणि ते तू पाळणार आहेस ना, हे आता सावलीला आठवतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली हेच होतं ना कारण, बोल सावली बोल. आणि आता सावली थोडीशी बाजूला जाते. सावलीच्या मनात विचार येतो की विठ्ठला आता मी सारंग सरांना काय सांगू. पुढे सारंग म्हणतो की सावली खरं काय आहे ते सांग बरं. आणि आता सावली सांगायला सुरुवात करते तर तेवढ्यात सारंगला मोबाईल येतो आणि सारंग म्हणतो की हो हो मी मेल चेक केलाय आणि तुम्हाला सकाळी बोलतो. सारंग म्हणतो की ठीक आहे, मग मी 10 मिनिटात तुम्हाला पाठवतो. आणि तेवढ्यात आता सारंग सावलीला म्हणतो की चल सावली इथे थांबू नको, घरी चल. आणि फोनवर बोलत बोलत आता सारंग पटकन आता सावलीला घेऊन घराकडे जाऊ लागतो. सारंग पुढे जाताच आता सावली विचार करते की पांडुरंगा, मला माझे वचन माझा शब्द जीवापेक्षा जास्त प्रिय आहे, तेव्हा मला तू अशा कठीण परिस्थितीत नको टाकत जाऊ, अशा संकटात टाकून माझी परीक्षा घेत जाऊ नकोस रे तू, असे आता सावली विठ्ठलाला म्हणते. आणि त्यानंतर आता सावली ही घरी जाते तर इकडे आता भाजी मंडईत हवलदार घोरपडे भाजी विकत घेण्यासाठी आलेला असतो. आणि आता सावली सुद्धा नेमके भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यात हवलदार घोरपडेचे लक्ष आता सावलीकडे जाते. आणि तेवढ्यात आता हवलदार घोरपडे सावलीकडे येतो आणि म्हणतो की द्या पिशव्या सावलीताई, मी तुमची मदत करतो. सावली म्हणते की अहो कशाला. घोरपडे म्हणतो की अहो तुम्ही देवासाहेबांची बहीण आहे, द्या इकडे. आणि लगेचच त्या भाजीवाल्याला घोरपडे म्हणतो की देवासाहेबांची बहीण आहे बरं का सावलीताई, यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही. तेवढ्यात आता सावली म्हणते की अहो नाही हे चुकीचं आहे आणि सावली त्यांना पैसे देऊ लागते, पण ते आता पैसे घेण्यासाठी नकार देतात. घोरपडे म्हणतो की देवासाहेबांच्या बहिणीकडून कसे पैसे घेतील हे. तो भाजीवाला म्हणतो की नाही अहो तुम्ही देवासारख्या आमच्या देवासाहेबांच्या बहीण आहात, तुमच्याकडून कसे पैसे घेऊ आम्ही. तेवढ्यात आता मोबाईल घेऊन आता इकडे लगेचच घोरपडे म्हणतो की थांबा देवासाहेबांना फोन करूनच सांगतो आणि बाजूला येतो. पण आता देवाचा काही फोन लागत नसतो. घोरपडे म्हणतो की अहो फोन लागत नाही. सावली पटकन आता घोरपडेंना म्हणते की पण तुम्ही इकडे बाजारात काय करताय.
पटकन आता घोरपडे बोलून जातो की इकडे भाजीपाला मंडईमध्ये येऊन हप्ता वसूल करायला आलो. तर सावली म्हणते हप्ता. तर आता घोरपडे म्हणतो की देवा आता काय करायचं, मी तर बोलून गेलो. पुन्हा आता लगेचच विषय बदलत घोरपडे म्हणतो की अहो हप्ता झालाय, देवा साहेबांनी काही खाल्लंच नाही घरचं, म्हणून त्यांच्यासाठी भाजी घ्यायला आलो होतो. आणि लगेच घोरपडे आता सावलीची समजूत घालून तेथून निघून जातो. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी एक ऑफिसर आलेला असतो. तेव्हा राज आणि तिलोत्तमा आता त्यांना सांगू लागतात की अहो बाजारात आमचे डुप्लिकेट प्रॉडक्ट बनवून विकतायत, हे प्रॉडक्ट आमचे नाही आहेत. सारंग आणि नीलसुद्धा तिथे असतो. नील म्हणतो की आता आमच्या नावाचे ते प्रॉडक्ट विकतात, तेव्हा आता त्यांना आम्ही तरी काय करू शकतो. तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की पण वकील साहेब, सारंगने काही माहिती गोळा केली, तिचा काहीच उपयोग होणार नाही का. राज म्हणतो की बाबा अहो सारंगने माहिती गोळा केली ना, त्याचा आपल्याला उपयोग होईलच, पण आत्ता या क्षणी कोर्टाला आपण काय सांगणार, बरोबर ना. राज म्हणतो की ही जी प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये आहेत ना ती फेक आहे, हे आपण कोर्टाला कसं सांगणार. राज म्हणतो काय बरोबर बोलतोय ना वकील साहेब. वकील साहेब म्हणतात बरोबर, पण त्या कंपनीमध्ये अनपेक्षितपणे जर धाड टाकली तर मग असं करायचंय का. तर तिलोत्तमा आता वकिलांकडे बघू लागते. ऐश्वर्या म्हणते की अनपेक्षितपणे कशाला, डायरेक्ट जाऊन धाड टाका, नाहीतर आपण मिळालेल्या माहितीनुसार ती सगळी माहिती पोलिसांना सांगू आणि पुढे काय ॲक्शन घ्यायची ते ते ठरवतील ना, असे आता ऐश्वर्या समजावते. तेव्हा राज म्हणतो की ऐश्वर्या आपण कुठलीही ऑफिशियल कंप्लेंट करू शकत नाही, तोच तर प्रॉब्लेम झालाय. आणि लगेचच आता राज म्हणतो की पोलीस सुद्धा एवढी रिस्क नाही घेणार ना. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की रिस्क घ्यायला एक माणूस आहे, माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे आणि ती यामध्ये नक्कीच रिस्क घेईल आणि डायरेक्ट ती व्यक्ती त्या कंपनीवरती रेट टाकू शकते, असे सारंग सांगताच सगळे डोळे किलकिले करून आता सारंगकडे बघू लागतात. ते ऐकताच आता राज म्हणतो की अरे हे तर एकदम सुपर आहे. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सुपर नाही, हे तुझा भाऊ सुपर आहे, तुला जे करायला हवं होतं ना ते हे बघ आत्ता सारंगने करून दाखवलंय. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार तुझ्याकडून मी तर फक्त प्रॉब्लेमच ऐकते, सोल्युशन तुझ्याकडे कुठेच नसतं आणि ते सोल्युशन सारंगने दिले, तुला द्यायला हवे होते. राज म्हणतो की बरोबर आहे आई, सारंगने चांगलंच सोल्युशन दिलंय. राज म्हणतो की सारंग खरंच मी खूप आनंदी आहे बरं का, तू खरंच ग्रेट सोल्युशन दिलंय. तिलोत्तमा म्हणते खरंच सारंग करशील का रे तू हे सगळं मॅनेज. तर आता सारंग म्हणतो हो आई, आणि आलोच असे म्हणत सारंग तिथून निघून जातो. तर राज आता त्याची नजर खाली करतो आणि विचार करू लागतो. आणि आता इकडे ऐश्वर्या ही राजचा चेहरा बघून आता गालातल्या गालात हसू लागते. इकडे आता हवालदार घोरपडे आता देवाच्या पोलीस चौकीमध्ये येतो. देवा आता कानाला हात लावून उभा असतो. देवा आता तसा ध्यान मग्न झालेला असताना आता हवालदार देवासमोर येतो आणि म्हणतो की मी जर देवासाहेबांना काही बोललो तर ते रागावणार नाहीत ना. तेवढ्यात आता देवा म्हणतो की काहीच नाही बोलणार. ते ऐकून आता हवालदार चकित होतो. घोरपडे विचार करतो की मी तर फक्त विचार केला होता, देवा बॉसला कसं कळालं. आणि आता घोरपडे म्हणतो की मी तर मनातल्या मनात म्हटलं, तुम्हाला कसं कळलं. हसतच देवा म्हणतो की घोरपडे मी देवासारखा आहे ना, मला नाही कळणार तर कुणाला कळणार. देवा म्हणतो की माझं नाव देवा आहे, आपल्याला घरातलं जगातलं बाहेरचं सगळं काही कळतं. आणि त्यानंतर आता घोरपडे म्हणतो की बोला ना साहेब, मी तुमची काय सेवा करू. तेव्हा आता देवा म्हणतो की हे बघा घोरपडे, जी इन्फॉर्मेशन आणली ती सगळी सांगा, बाकी काय आहे त्यात. घोरपडे म्हणतो की मी तर घरी खूपच आता हाल सहन करतोय. आंघोळीला गेलो तर टॉवेल नाही, बाहेर आलो तर कपडे नाही, मला तर आता घरी जायचा जाम कंटाळा यायला लागलाय साहेब. काय सांगू, माझ्या जीवनात प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच चाललेत. आणि मला सुद्धा राग आला आणि मग मी माझ्या बायकोला असं ऐकवलं ना, असे आता घोरपडे देवाला सांगू लागतो. घोरपडे म्हणतो की बॉस मी तुम्हाला सांगू का, माझी बायको बेबा आहे, बेबा. तर आता लगेचच देवा म्हणतो की बेबा. तर लगेचच घोरपडे म्हणतो की बेफान बाई. ते ऐकून आता देवा हसू लागतो. आणि तेवढ्यात आता देवाची नजर वर जाते आणि देवा म्हणतो की देवाला आता हा देवच वाचवू शकतो. आणि तेवढ्यात दरवाजातून सावली तिथे आलेली असते आणि देवाला बघताच आता सावली म्हणते की देवा दादा.
तर लगेचच देवा आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की अरे सिस्टर तू. आणि इथे तर आता सावली आतमध्ये तिच्या हातातील पिशवी टेबलवर ठेवते. देवा म्हणतो की ये ये सिस्टर बस. सावली खाली बसते आणि आता सावली म्हणते की त्याचं काय झालं. मी भाजी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा तिथे घोरपडे दादा भेटले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आठवड्यापासून घरचं जेवणच नाही आहे, तेव्हा मग तुमची बहीण कशी राहील आणि लगेच मी तुमच्यासाठी घरचा डब्बा घेऊन आली. ते ऐकताच आता देवा हा सावलीकडे बघतच राहतो. तर तेवढ्यात हळूच घोरपडे देवाच्या कानात सांगतो की बॉस मी भाजी मंडईत गेलो होतो हप्ता वसूल करायला आणि तिथे सारवासारव करण्यासाठी मी हे सांगितलं. ते ऐकताच आता देवा म्हणतो की वा घोरपडे आज तूने क्या बात की हे आणि तू काय काम केलंस तुला माहितीच नाही आज. आणि सावलीकडे बघत आता देवा घोरपडेला म्हणतो की आज तू खूप मोठं भन्नाट काम केलं. वा काय मस्त काम केलंयस तू. आणि आता इकडे सावली ही डबा बाहेर काढते आणि सावलीने डबा बाहेर काढताच आता सावलीने बनवलेल्या त्या पदार्थांचा खमखमाट सुटलेला असतो आणि देवा आता जवळ येत म्हणतो की वा काय छान सुगंध सुटलाय. आणि तेवढ्यात इकडे आता रस्त्यावरून सारंग त्याच्या कारमधून देवाची भेट घेण्यासाठी त्या देवाच्या पोलीस चौकीकडे येत असतो. तेवढ्यात आता सारंगला नीलचा फोन येतो आणि नील आता सारंगला सांगतो की देवा अजून तुला किती वेळ लागणार आहे यायला. तेव्हा आता सारंग म्हणतो की मला ना अजून बराच वेळ लागेल, मी आता पोलीस चौकीमध्ये चाललोय आणि मी बघतोय ना काही होतंय का. तर आता नील म्हणतो की सारंग सगळं काही व्यवस्थित होईल ना. तर सारंग म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता इकडे सारंग म्हणतो की हो सगळं काही नीट होईल. आणि सारंग आता फोन ठेवताच आता सारंग त्याच्या कारमधून आता देवाच्या चौकीकडे येत असतो. इकडे आता डबा उघडताच त्या डब्यातील पोळ्या, ती भाजी आणि ते सगळे पदार्थ बघून देवा म्हणतो की सिस्टर हे सगळं माझ्यासाठी आणि मी एकटा खाणार आहे का. सावली म्हणते की देवा सर हो त्याचं काय आहे ना. तर लगेचच देवा म्हणतो की सिस्टर मला भाऊ म्हण, तू मला भाऊ म्हटलं ना खरंच मला बरं वाटेल. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की आता आपला रिश्ता बनलाच आहे तर तू मला भाऊ म्हण आणि म्हणशील ना मला भाऊ. मान हलवत आता सावली म्हणते की ठीक आहे चालेल. तर आता हसतच सावली म्हणते की मी तुम्हाला देवा भाऊ सर असे म्हणेल. तर देवा प्रेमाने सावलीकडे बघू लागतो आणि आता सावलीने प्रेमाने देवासाठी आता घरचा डबा आणलेला असतो आणि बहिणीचे प्रेम दाखवलेले असते. तर आता सावलीच्या पाठीमागे भावासारखा उभा राहून देवा आता पुढे काय काय करणार आणि सावलीचं कसं रक्षण करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.